मला भूक लागली होती तर मग ये बघा मम्मा. तर जय भीम सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी शीतल, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज स्पेशल काय आहे, तर आज मी अंडा पुलाव बनवणार आहे, तर ते दाखवणार आहे मी तुम्हाला. ओके, तर इकडे बघा भाज्या घेतल्या, म्हणजे 2 टोमॅटो घेतले, लसूण घेतलं, अद्रक घेतलं, 3 कांदे घेतले, 1 शिमला मिरची घेतली, बटाटा बी टाकणार आहे बरं का मी, आणि अंडे उकडायला ठेवलेले ते नंतर दाखवते. 1 बटाटा घेतला, इकडे आपला कढीपत्ता, आणि इकडे डब्यात कोथिंबीर आहे, हे अद्रक लसूण साठी ठेचायसाठी. तर मी आता कट करून घेते सगळ्या भाज्या, मग तुम्हाला दाखवते. तुम्ही पुढे कंटिन्यू ब्लॉग करा. ओके, ठीक आहे. मग पप्पासाठी ऑमलेट बनवते. पप्पा लागली होती ना त्याच्यामुळे मम्मा बनवते ऑमलेट. हे बघा ऑमलेट. इकडे अंडे उकडताय, इकडे आपले अंडे उकडताय, आणि इकडे आपलं ऑमलेट घुसतंय, बघू शकता. घुसतंय, तळल्या जातंय, बघू शकता. अंडा पोळी बनवली, यांना भूक लागते ना, म्हणजे भूक लागून गेली त्यांना जास्त, तर त्यांना जायचे बाहेर. तुम्हाला पण देते. हा, हर्षूला, तर त्यासाठी त्यांना बनवून देते. अंडा पोळी खायची मला. इकडे आपल्या अंडा बिर्याणीसाठी अंडे उकडतात ते, आणि इकडे यांना पोळी बनवून दिली. ओके, इकडे हर्षू उभी आहे. ठीक आहे, कंटिन्यू ब्लॉग करा पुढे. अंडा पुलाव दाखवते. बघा रेडी झालं. आता आईला पण खाऊ घालते, हर्षिताला पण खायचंय आणि तिच्या पप्पांना पण खायचंय, तर आता ते 2 जण खातील. ओके, इकडे मी कांदा ते कट करत होती, पण त्यांना भूक लागली त्यासाठी त्यांना बनवून दिलं. मग आता तिला पण हर्षूला पण खाऊ घालते. ओके, ठीक आहे. तर झाल्या, मी कापून घेतलं. बघा टोमॅटो कापला, बटाट आणि हे शिमला मिरची, कांदा, कढीपत्ता कापून घेतलं. आणि इकडे मी ही लाल मिरची आहे, लाल तिखट टाकणार आहे, मसाला काळा मसाला माझा घरचा मसाला आहे बरं का, जिरं टाकणार आहे, मोहरी, हळद, इकडे आलं लसूण पेस्ट, आणि स्पेशल म्हणजे मी लिंबूचा रस टाकणार आहे, म्हणजे मोकळा मोकळा भात होतो. आणि इकडे आपले अंडे बॉईल होऊन साल काढून ठेवलं. आता मी त्यांना मस्त लाल असे फ्राय करते तेलात, आणि मग काढून घेईल, आणि मग बाकी कांदा वगैरे फ्राय करेल. तर तुम्ही पुढे कंटिन्यू ब्लॉग. ओके, तर इकडे आपलं पातेलं दिसतंय का, कारण की हर्षिताने पकडलाय मोबाईल, दिसते ना. हा, तर आता पातेल्यात मी तेल टाकून घेते. साडेतीन पळी तेल टाकलं मी. ओके, 3.5 पळी तेल टाकलं. आता तेलला गरम होते ते, मग अंडे टाकायचे, त्यांना फ्राय करायचे बरं का, अंड्यांना लाल चटाक. ओके, टाकते मी अंडे. अंडे फ्राय करते. तर हे बघा अंड्यांना असं फ्राय करून घेतलं मी, रेड मस्त पैकी. तर आता तुझं याच्यात टाकते, जिरं टाकते, तेल तापलेलं आहे भरपूर असं, बघू शकता. मोहरी पण टाकते. मोबाईल पकडायला कोणी नसल्यामुळे कांदा टाकला. हो, तू आहे, पण तेल उडतं ना, त्यामुळे थोडा वेळ मीच पकडते. ओके ना, लहान मुलांना गॅस जवळ जरा नाही का, तर मी ते एका हाताने पकडते. आहून ना जायचे बाहेर आमच्या पप्पांना, त्यामुळे आता मी गॅस फुल करून घेते. ओके, आता मी गॅसला फुल करून घेतलं. पहिले कांदा फ्राय करून घेते. आपला कांदा थोडा लाल झाला का मग मी अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे. ओके, आता मी अद्रक लसूण पेस्ट पण टाकते, कारण की यांना ना जास्त अद्रक लसूण
हे काय म्हणतात फ्राय केलेलं आवडतं. त्यांना अजिबात त्या अद्रक लसूणचा फ्लेवर आवडत नाही, म्हणजे असा कच्चा कच्चा नाही आवडत यांना अजिबात. त्यामुळे चांगलं फ्राय करून घ्यावं लागतं. असं मस्त असं छान असं मी आता भाजून घेते अद्रक लसूण. ओके, ओके, फ्राय करून घेते मी. तर हे बघा टोमॅटो, शिमला मिरची, बटाटा सगळं टाकलं मी आणि थोडंसं तेल पण ॲड केलं मी परत, कारण की खूपच सुक्कं झालं होतं ते. हां बेटा झालं. तर सुक्कं झालं होतं, बघू शकता. मस्त अशा फ्राय करून घेते मी आता हे. म्हणजे मी मस्त तुम्हाला रेडी झाला का असा बनवून बघा तुम्ही, एवढा बेस्ट लागतो ना, तर काय सांगू तुम्हाला मस्त. तर मी आता इकडे हळद टाकते, सुके मसाले टाकून घेते मी. ओके, हळद टाकते इकडे. हळद ॲड झाली आहे, तुझी काय ना. आणि हर्षू पण खाणार आहे आज ना, हर्षू अंडा पुलाव आपला. तर हा आमचा नको बेटा. तर हा आमचा ना घरचा मसाला आहे बरं का. हा आपला घरचा काळा मसाला आहे मस्तपैकी असा. मी ना इकडे काढून घेते त्याला, म्हणजे तिथपर्यंत जाईपर्यंत तो हे नाही व्हायला पाहिजे. 2 फुल भरून चम्मच टाकले. मिरची पावडर बी 1 मोठा चम्मच, समजून घ्या तुम्ही, अर्धे टाकले ना मी. ओके, तिखट आहे ही मिरची खूप जास्त, त्यामुळे एवढं ॲड करते मी. मसाला थोडा घेते. ठीक आहे, आता मी टाकते हे, बघू शकता. आता मस्त मिक्स करून घेते आपलं. आमचा मसाला घरचा असल्यामुळे एवढा छान फ्लेवर, वास पण येतो ना, सुगंध खूप छान येतो. ओके, तर थोडंसं याच्यात थोडं पाणी टाकून घेतलं करून त्याला. आता थोडंसं हे देते मी, साधी आणि मस्तपैकी आपल्या कमी साहित्यामध्ये आपला अंडा पुलाव राहील. ओके, पुढे दाखव. तर हे बघा पाणी टाकलं आणि मीठ पण टाकलं. आता मी याच्यात आता लिंबाचा रस पण टाकणार आहे. हर्षू, मम्मा लिंबाचा रस टाकणार आहे बरं का हर्षू. मग भारी वाटते. मीठ पण एक पूर्ण लिंबाचा मीठ पण टाकलंय. का बरं टाकते माहिती का तुम्हाला? खूप सुळसुळीत भात होतो, एकदम एकदम छान असा भात होतो आपला. बीज ओके, थोडासाच निघाला, थोडासाच टाकला. लिंबाचा रस टाकला मी मस्तपैकी. ठीक आहे, तांदूळ धुतले मी आता. तांदूळ टाकते मग उकळे आल्यावर. धुवून आले मी. अंडे पण टाकले, बघू शकता. आणि किती छान असा कलर आला बघा आपल्या बिर्याणीच्या, म्हणजे नाही का, मस्त कलर आलाय. खायला पण खूप टेस्टी लागणार आहे बरं का. आता मी तांदूळ टाकून देते. ओके, हे बघा मी तांदूळ टाकले आता मस्त धुवून मस्तपैकी, बघू शकता. तांदूळ टाकले मी. काय रे बेटा, चाटवायचं आहे? हर्षूला टेस्ट घ्यायची राहते बरं का. हर्षू बघा आता कशी टेस्ट घेऊन सांगणार आहे तुम्हाला. बघा हर्षू सांगते कच्छ आहे मस्त ना. तर मस्तपैकी आपली आता बिर्याणी 20-25 मिनिटात रेडी होणार आहे. तर तुम्ही बघा आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली आपली अंडा बिर्याणी. ओके, ठीक आहे, कंटिन्यू करा. अजून एंड नाही झाला आहे व्हिडिओ बरं का. ठीक आहे, थोडासा कमी करून घेते गॅस.
बघा कसा कलर आलाय मस्त, जसा काय चिकन पुलाव आहे, पण चिकन पुलाव नाही आहे, अंडा पुलाव आहे. बघू शकता किती सुंदर असा कलर दिसतोय नाही. झाला आपली बिर्याणी रेडी, बघू शकता तुम्ही. इकडे आपलं ताट पण रेडी आहे. ओके, बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आपलं ताट रेडी झालंय. चला हर्षिता जेवायला. तर हे बघा, चल ताई जेवण करायला. हर्षू बाळा, तर आता आम्ही जेवतो. तर तुम्हाला कशी वाटली बिर्याणी नक्की कमेंट करून सांगा. ओके, तर मी इथंच व्हिडिओला एंड करते. ठीक आहे, मग बाय, भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. ओके, ठीक आहे, बाय. लाईक शेअर कमेंट करा नक्की. ओके, बाय बाय.